मोठा तो इथंच झालाय ना. मागच्या विषयीचं असं मला एवढं क्रोध होतं सगळे पोस्ट ठोकू असेल तर तुमच्या लक्षात दिवस काय काय सहन केले काय काय मॅनेज करावी. गातावरती स्वतः तेव्हा 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 पण मारले राहते का काय त्यामुळं माझी डाव्याच्या टाळ्याने मारलं तर ते मोठ्या माणसाने मारलेलं स्वल्पात गेलं तोंडापाशी नाही. त्याची त्याला सुद्धा त्याच पद्धतीने मारायला द्यावं सारख्यात तळून असं ही भावना समजून घ्या. एका बापाची भावना आहे, ही समजून घ्यावी. ही फार अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे तालुक्याला काळीमा फासणारी घटना आहे. नसरापूरसारखं जुन्नर तालुक्यात होते हे फार दुर्दैवी बाब आहे. आमचं योगेश सहकारी आहे, बिचारे सर्वसामान्य कुटुंबातील आपले लोक आहे, गोरगरीब लोक आहे आणि एक लहान लेकरू अशा पद्धतीने तिचं जाणं खरं तर एवढं निर्गुणपणे क्रूरपणे म्हणजे काय ते विकृतीला म्हणायचं. अशा नराधापांना फास्टॅगवर घेऊन खरं तर फाशी शिक्षा झाली पाहिजे. पोलीस प्रशासन माझी विनंती आहे, खरं तर पोलीस प्रशासन सहकार्य करते. मला हे कुटुंबाने पण सांगितलं, परंतु अशा नराधापांना कोणीच दयामाया दाखवू नका. वकिलांनी पण सांगितलं की कोणीच त्याचा वकील कोणाचा अर्ज घेणार नाही. त्याच्यामुळं फास्टॅगवर घेऊन ह्या नराधामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे. ही एकट्या सुरजवाजगीची नाही, एकट्या पिंपोंडे गावची नाही, तालुक्याची मागणी. तुम्ही शिवजन्मभूमी आपली छत्रपती महाराजांची भूमी आहे, राजांचे संस्कार आहेत. छत्रपतींचं राज्य असतं त्याचा कधीच चौरंगा झाला असता, पण आता कायद्याचं राज्य आहे. आपण समजून घेऊ सगळ्या गोष्टी, लोकशाही आहे. पण तरी पण ही शिवजन्मभूमीची मागणी, तालुक्याची मागणी की अशा पद्धतीने नराधामाचा त्याच पद्धतीने खरं तर त्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि भावना ओळखून घ्या. काय बोलायचं एखाद्या वडिलांनी, आईने. आज ते दिशा नावाचं लेकरू खरं त्यांच्या जीवनाची दिशा बदलून गेली. म्हणजे काल हसत खेळत राहणारी आपल्या घरातली परी अशा पद्धतीने जाणं हे फार वाईट आहे, दुर्दैवी आहे. आणि या निमित्तानं खरं तर माझी सगळ्यांना विनंती पण राहील की आपण लहान लेकरांची काळजी घ्या, विशेषतः मुलींची पण काळजी घ्या. कारण आता कोणावर विश्वास ठेवा, अशी घटना पाहिल्यावर असं वाटतं आता कोणावर विश्वास ठेवा. हे फार वाईट घटना आहे. आणि माझ्या निमित्तानं खरं तर पालकांना विनंती असतात, या असे जे नराधम असतात त्यांची विकृती का वाढते याचा पण थोडा बारकाईने विचार करा. पालकांनी शक्यतो एकांतवास, मुलाला मोबाईल, एकांतवासात ह्या सगळ्या गोष्टी कमी करा. अडल्ट काही जण मूवी पाहत असतात, या सगळ्या गोष्टी असतात आणि ते सगळी विकृती वाढत जाते. आणि जे आहे ते सांगितलं पण पाहिजे. या निमित्तानं खरं तर अशी घटना खरं तर इथं होणं खरं तर शब्द फुटत नाही मला. आणि अशा पद्धतीने तिचं जाणं खरं तर सगळं होईल, त्याला फाशी होईल, सगळं होईल, सगळं होईल. आमच्यासारखे येऊन आधार देते, पण ते लेकरू काय येणार आहे का? हे फार मोठं सांगू शकत नाही, आपण शब्दात मांडू शकत नाही, एवढं दुःख आहे. पण तरी पण बाप काय असतो, कुटुंब प्रमुख काय असतो, त्यांनी बिचाराने अजून तोंड हासडून नाही दिलं. बरोबर श्यामू? म्हणजे धैर्याला सलाम आहे. पण याच्या मागं अख्खा तालुका एवढं लक्षात ठेवा. योगेशच्या मागं अख्खा तालुका आहे, ही भावना लक्षात ठेवा. जे कायद्याची जे सगळी मंडळी आहे, सगळे वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांनी भावना समजून घ्यावी. फास्टॅगवर घेऊन ह्या नादाला मला फाशी झाली पाहिजे. कोपर्डी, नसरापूर आपल्याकडे व्हायला लागलं आहे. कोपर्डीला पण ही घटना घडली, मी कोपर्डीला जाऊन आलेलो आहे. अशी घटना इथं पाहायला मिळते म्हणजे आता काय बोलणार आपण. अशा विकृतीला ठेचलं पाहिजे, एवढंच आमची या ठिकाणी विनंती आहे.